दुसरे करिंथ याचा 5वा अध्याय आणि 7 वचनापासून 10 वचनापर्यंत आपण वाचूया. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते. म्हणून आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेली असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायसनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. देव आम्हाला ही वचने समजण्यास सहाय्य करो. देवाचा दास पौल करिंथ या मंडळीमध्ये असणाऱ्या विश्वासणाऱ्यांना स्वतःविषयी काही गोष्टी तो बोलत आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी गोष्ट आहे ती म्हणजे वचन 7 मध्ये आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही. पौल म्हणतो आम्ही विश्वासाने चालतो. विश्वासाने जे विश्वासाच्या नेत्रांनी त्याला जे दिसते त्याप्रमाणे तो चालला आणि ह्या मानवी नेत्रांनी जे मनुष्य पाहू शकतो त्यानुसार तो चालला नाही. जोपर्यंत आमचे आत्मिक नेत्र उघडले नव्हते तोपर्यंत आम्ही या दैहिक नेत्राने जे काही आम्हाला दिसतं त्यानुसार आम्ही चालत होतो, वागत होतो आणि पाहत होतो. परंतु आता प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून तारण पावल्यामुळे जे आत्मिक नेत्र परमेश्वराने प्रभूने आमची उघडली आहे, त्या आत्मिक नेत्रांनी जे दिसते त्याप्रमाणे आम्ही चालावे. कारण पौल म्हणतो आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे नाही. पुष्कळदा आम्ही विश्वासाने चालत नाही आणि डोळ्याने जे दिसतं त्याप्रमाणे आम्ही चालतो आणि त्याप्रमाणे डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालून पुष्कळदा आम्ही आमचे आत्मिक नेत्र जे आहे त्यांना बंद ठेवतो. आत्मिक गोष्टी जर पाहायच्या असतील तर ह्या दैहिक नेत्रांचा त्याच्यासाठी उपयोग नाही. जर आत्मिक गोष्टी जर पाहायच्या असतील तर त्याच्यासाठी आत्मिक नेत्रांची गरज आहे. आणि धन्य ते लोक ज्यांचे आत्मिक नेत्र उघडलेले आहेत, जे आत्मिक नेत्रांनी पाहतात आणि त्याप्रमाणे चालतात. विश्वासाने चालणे म्हणजे आत्मिक नेत्राने पाहून चालणे असं आहे. विश्वासाने चालणे म्हणजे जी गोष्ट ह्या डोळ्यांना दिसत नाही ती गोष्ट आहे असा विश्वास ठेवून, असा भरोसा ठेवून त्याप्रमाणे पावलं उचलणे, त्याप्रमाणे जीवन जगणे असा त्याचा अर्थ आहे. आणि पौलाने त्यानुसार तो जीवन तो जगला. आणि असं पुढे म्हटलंय वचन 8 मध्ये की आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते. जे विश्वासणारे डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही, परंतु विश्वासाने चालतात, त्यांना या शरीरातून निघून प्रभूसह गृहवास करणे हे अधिक बरे वाटते. आणि म्हणून वचनात म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक विश्वासणाऱ्याचा जीव आत्मा या ठिकाणी कणत आहे. प्रभू जोपर्यंत अंतराळात येत नाही तोपर्यंत एका त्रासाने, मुक्त होण्याच्या त्रासाने प्रत्येकाचा आत्मा जीव कणत आहे. आणि मुक्त करणारा निश्चित एक दिवस येणार आहे आणि तो आम्हाला या मर्त्य देहातून आणि या नाशमान गृहातून तो आम्हाला मुक्त करणार आहे. परंतु
ह्या शरीरामध्ये राहत असताना आम्हाला धैर्य धरण्याची फार गरज आहे. अधीर होऊन चालणार नाही. पौलाला जरी प्रभू जवळ राहून गृहवास त्याच्या बरोबर राहण्याची जरी तीव्र इच्छा आहे, तरीही त्याने ह्या जगातून जाण्याविषयी घाई केली नाही. तर जोपर्यंत समय येत नाही, वेळ येत नाही, तोपर्यंत धैर्य धरून त्याने वाट पाहिली आणि देवाने नेमलेल्या समयीच पौल जो आहे प्रभूच्या सहवासामध्ये तो गेला. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांचं पण हे कर्तव्य आहे की या देहात, या शरीरात आम्ही राहत असताना आम्हाला धैर्य धरून राहण्याची फार गरज आहे. कारण जोपर्यंत आम्ही या शरीरामध्ये आहोत तोपर्यंत पुष्कळ संकटे, आपत्ती, त्रास, छळ, अपमान, निंदा या सर्व गोष्टींना विश्वासणाऱ्याला सामोरे जावे लागते. परंतु तरीही धैर्याने स्थिर राहून प्रभूच्या आगमनाची, येण्याची वाट पाहणे किंवा प्रभूजवळ जाण्याची वाट पाहणे हे अगत्याचं आहे. त्या ठिकाणी पौल म्हणतो की आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते. या जगात आम्ही राहत असताना आम्हाला अधिक बरं काय वाटत आहे? या जगामध्ये सुखी जीवन जगणे काय हे आम्हाला बरं वाटत आहे, की ह्या जगातून जाऊन प्रभू बरोबर सहवास करणे हे आम्हाला बरं वाटत आहे? आमची पसंत, आमची आवड, आमची इच्छा आमच्यामध्ये काय आहे? खरं पाहिलं असता ज्या प्रभूने आमच्यासाठी आपला प्राण दिला, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी आपलं रक्त सांडलं, ज्याने एक निंदास्पद आणि एक अपमानास्पद जीवन या जगामध्ये आमच्यासाठी ज्याने स्वीकार, ज्याने मृत्यू आमच्यासाठी साहिला आणि अशा प्रकारे प्रीती आमच्यावरती करून आपणा स्वतःच आमच्या करता देऊन टाकले, त्या प्रभूच्या जवळ, त्या प्रभूच्या सहवासात राहणे हे आम्हाला बरे वाटते की बरे वाटत नाही? आमच्या आत्म्याला नक्की कशाची उत्कंठा आहे? जगातलं सुख, जगातलं ऐश्वर्य आणि जगातल्या या नाशमान गोष्टी याचा उपभोग घेणे, याचा उपभोग घेत राहणे हेच आम्हाला बरं वाटत आहे, की आमच्या प्रभूच्या सहवासात जाणे किंवा त्याच्या बरोबर राहणे हे आम्हाला बरं वाटत आहे? एक विश्वासणारे या नात्याने आमच्या आत्म्याची, जीवाची तळमळ आमच्या प्रभूच्या सहवासात जाण्याविषयी, त्याच्याबरोबर राहण्याविषयी तीव्र असावे. कारण त्याच्यामध्ये दैवी प्रीती आहे आणि प्रभूवर असणारं प्रेम त्याद्वारा प्रगट होते. पौलाने त्याच्या प्रभूवर असणारी जी प्रीती आहे याद्वारा त्याने ती प्रगट केली आणि त्या प्रभूच्या सहवासात जाऊन राहणे त्याला अधिक बरे वाटते. ज्यावेळेस पौल आत्म्याने त्याच्या मृत्यूनंतर जेव्हा प्रभूच्या सानिध्य, त्याच्या सहवासात गेला असेल, त्यावेळेस त्या पौलाला आत्म्याला किती आनंद आणि हर्ष झाला असेल की ज्या प्रभूची सेवा, प्रभूने मला स्वार्थी करता एक स्वार्थिक म्हणून, प्रेषित म्हणून नियुक्त केलं आणि ज्याने मला सर्व या कार्यामध्ये, सेवेमध्ये सहाय्य केलं आणि जो मी निर्बल आणि दुर्बल असा व्यक्ती होतो, त्या प्रभूच्या सानिध्यात जाऊन, त्याच्या सहवासात जाऊन त्याला किती पूर्णानंद लाभला असेल याची कल्पना आपण ह्या देहात असताना करू शकणार नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही त्या प्रभूच्या सहवासात त्याच्या जवळ जाऊ त्यावेळेस आम्हाला त्या गोष्टी अनुभवास मिळेल. परंतु त्याचा अंशतः आनंद किंवा त्या सहवासाची अंशतः सहभागिता आम्हाला या भूतलावर ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्या ठिकाणी प्रभू द्यावयास समर्थ आहे. आणि म्हणून तो प्रभू आपला सहवास, आपली सहभागिता आम्हाला देऊ इच्छितो. परंतु त्याच्या सहभागितेमध्ये, त्याच्या सहवासामध्ये
राहण्याची किंवा जाण्याची उत्कंठा आमच्या आत्म्याला किती आहे, आणि किंवा आमचा जीव, आमचा आत्मा त्या प्रभूच्या सहवासात जाण्यासाठी किती तहानलेला आणि भुकेला आहे, ही गोष्ट आमचा प्रभू आमच्या आध्यात्मिक जीवनात आणि आमच्या आंतरिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रात तो पाहतो आणि तो जाणतो. आणि म्हणून आम्ही त्याच्यावर किती प्रेम करतो हे आम्हाला माहिती नाही, परंतु आमच्या प्रभूला माहित आहे की आमचं प्रेम त्याच्यावर किती आहे, आणि त्याच्या सहवासाची नित्य गरज आम्हाला जाणवते का नाही हे देखील आमचा प्रभू जाणतो. म्हणून वचन 9 असं म्हणते, म्हणून आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेले असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे. मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारची हौस असते, आणि आपल्या हौशेसाठी पुष्कळ लोक आपलं जीवन व्यतीत करतात आणि आपली हौस पूर्ण करण्यासाठी सर्वदा प्रयत्नशील असतात. परंतु या ठिकाणी पौल देवाचा दास, देवाचा भक्त असे म्हणतो की आम्हाला त्याला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे. देवाच्या आत्म्याने प्रेरित, उत्तेजित झालेले देवाचे भक्त लोक स्वतःला संतुष्ट करण्यासाठी जगत नाही, स्वतःला संतुष्ट करण्यासाठी ते प्रयत्न करत नाही. दुसरी गोष्ट, जगाला संतुष्ट करण्यासाठी ते जगत नाही. आम्ही विश्वासणारे या जगात आहोत. आम्ही आमच्या समोर कोणाला संतुष्ट करण्याविषयी आम्हाला हौस आहे. आमच्या प्रभूला, आम्हाला स्वतःला की जगाला? एक विश्वासणारे या नात्याने आम्हाला प्रभूला संतुष्ट करण्याची हौस, तीव्र इच्छा असण्याची गरज आहे. कारण त्या प्रभूने आमच्या संतुष्टीसाठी, आमच्या मुक्तीसाठी, आम्हाला जीवन देण्यासाठी त्याने आपलं सर्वस्व दिलं, याकरता की आमच्यासाठी, आमच्या वतीने आमचा देव संतुष्ट व्हावा. आणि जेव्हा देव पिता संतुष्ट होईल तेव्हा आम्हाला त्या देवाबरोबर शांती आणि समाधान असेल. आणि पित्याला संतुष्ट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपण स्वतःच दिले. आम्ही या जगात राहत असताना आम्ही कोणाला संतुष्ट करण्यासाठी आपण स्वतःला देता? आम्हाला कुणाला संतुष्ट करण्याची हौस आहे, ते आम्हाला प्रत्येकाला आपापलं परीक्षण, आत्मपरीक्षण करून ते शोधायचं आहे. आणि केवळ प्रभूला संतुष्ट करण्याचं ध्येय आमच्या समोर आम्हाला ठेवायचं आहे. आणि देव तुम्हाला आणि मला अशा प्रकारे प्रभूला संतुष्ट करण्यासाठी आमच्या आत्म्याला, आमच्या मनाला उत्तेजित करो. आणि प्रति दिवशी तो प्रभू आमच्याकडून संतुष्टता प्राप्त करो, आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करणे, त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या आज्ञेचं पालन करणे, आणि त्याच्यावर विश्वास ठेवून विश्वासाने चालणे, ह्या गोष्टी आमच्या प्रभूला संतुष्ट करणाऱ्या आहेत. आणि म्हणून प्रभूचा दास पौल त्याच्याकडून या 1, 2, 3 गोष्टी आहेत ज्या आज आमच्या समोर वचनातून प्रगट झाल्या आहेत. देव तुम्हाला आणि मला प्रभूला संतुष्ट करण्यासाठी सहाय्य करो, मदत करो. कारण आम्ही पुष्कळ जण अपूर्ण आहोत, पुष्कळ अपूर्णता आमच्यामध्ये आहे. परंतु तरीही प्रभूला संतुष्ट करणे हे ध्येय आमच्या समोर असावं. आमच्या दुर्बलतेमध्ये प्रभू आपलं कार्य, आपलं उद्देश पूर्ण करावयास समर्थ आहे. आणि म्हणून त्या देवाची स्तुती असो, त्या देवाला धन्यवाद असो.